मैत्रिणींनो नमस्कार. फायनली आज माझी चटणी म्हणजेच कांदा लसूण चटणी वर्षभराची झालेली आहे. आत्ताच करून आलेली आहे. पहा कसा कलर एकदम लाल लाल झालेला आहे आणि चटणी फारच भिजलेली आहे. भरपूर मसाला असल्यामुळं चटणी एकदम सुंदर झाली आहे. एवढी चटणी होण्यासाठी मी 3.5 किलो मिरच्या घेतलेल्या होत्या. 3.5 किलो मिरच्यांमध्ये शंकेश्वरी मिरच्या 2 किलो होत्या व 1 किलो काश्मीरी बेडगी मिरची होती आणि अर्धा किलो लवंगी मिरची होती. सर्व मिरच्या मी उन्हामध्ये अगदी चांगल्या खसखशीत वाळवलेल्या आहेत आणि मिरच्यांची देठ काढून घेतलेली आहेत. सर्व कचरा काढून घेतलेला आहे व अगदी स्वच्छ आहेत त्या. ही चटणी बनवण्याची पद्धत फार पूर्वीपासून अशीच आहे. माझ्या आजी सासूबाईसुद्धा अशीच चटणी बनवत होत्या. त्यांचेच पाहून किंवा त्यांनी आम्हाला चटणी कशी बनवायची हे शिकवलेलं होतं आणि तशीच चटणी आज आम्ही बनवतो. या चटणीला लागलेल्या साहित्याची लिस्ट मी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे, ती आपण वापरू शकता. मी ह्या चटणीमध्ये कोथिंबीर वापरलेली नाही आणि आलंसुद्धा वापरलेलं नाही, कारण ते ओलसर असतं, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्ती असतो, त्यामुळे चटणी खराब होण्याची शक्यता असते. 3 किलो मिरच्यांच्यासाठी मी 750 ग्रॅम खोबरे घेतलेले आहे, सुके खोबरे, आणि ते तेलामध्ये चांगले भाजून घेतलेले आहे. खूप भाजायचे नाही, फक्त लाल कलर थोडासा आला म्हणजे झालं. मंद बारीक गॅस करून मी खोबरं भाजलेलं आहे. इकडे खोबरं बारीक करून न्यायची पद्धत नाही, डंगावरच खोबरं बारीक करतात. त्यामुळे खोबरं घरी बारीक करून मिक्सरवरती मी कधीही नेत नाही. 3 किलो चटणीसाठी 1 किलो लसूण मी घेतलेला आहे. याच्यापेक्षा अजून तुम्हाला जादा घ्यायचा असेल तरीसुद्धा घेऊ शकता. 1.5 किलोसुद्धा लसूण घातला तरी पण चालतो. मी इथे 1 किलो लसूण घेतलेला आहे व त्याची साल सगळी काढून घेतलेली आहे व अगदी स्वच्छ केलेला आहे. 30 ग्राम चक्री फूल घेतलेला आहे व तेलात ते चांगले मंद आचेवरती भाजणार आहे. मी इथे 30 ग्राम त्रिफळ घेतलेले आहे आणि ते मंद आचेवरती तेलामध्ये भाजून घेणार आहे. मी फक्त जिरे आणि धने तेलामध्ये भाजलेले नव्हते, ते कोरडेच ठेवलेले होते. त्यामुळं जिरे अजिबातच तेलात भाजायचे नसतात, ते उन्हामध्ये वाळवूनच घ्यायचे असतात. असा सर्व मसाला तेलामध्ये भाजायचा असतो. काही मसाला माझा व्हिडिओमध्ये दाखवायला शक्य झालेला नाही, त्यामुळे तो व्हिडिओमध्ये दिसलेला नाही. तरी पण तुम्ही मी जी लिस्ट दिलेली आहे ती पाहून सर्व मसाला तेलामध्ये भाजून घेऊ शकता. प्रथम मी कांदा तेलामध्ये चांगला भाजून घेतलेला होता, त्यामुळे कढई अगदी लाल लाल झालेली आहे, रापलेली दिसत आहे. 1 किलो कांदा मी तेलामध्ये चांगला शिजवून घेतलेला आहे. कांदा चटणीला घातल्यामुळे चटणी अगदी ओलसर छान अशी होते. ही 30 ग्राम मसाला वेलची आहे, ती सुद्धा मी तेलामध्ये थोडीशी गरम करून घेणार आहे. खूप करपवून मसाला घ्यायचा नाही, अगदी थोडा थोडासा भाजून घ्यायचा आहे, तरच त्याचा सुगंध फार छान येतो आणि चटणीला सुद्धा सुगंध छान येतो. मी इथे शहाजिरे वापरलेले आहेत. शहाजिरे 30 ग्राम घेतलेले आहेत आणि ते मंद आचेवरती तेलामध्ये चांगले भाजून घेणार आहे. मसाला करपवायचा नाही. खसखससुद्धा मी 30 ग्राम घेतलेली आहे. खसखसीने चटणीला सुगंध फार छान येतो व चवही छान येते. हे इथे दगडफूल घेतलेले आहे. दगडफुलामध्ये थोडीशी घाण असते, ती सर्व वेचून काढायची आणि दगडफूल तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे व ते चटणीला वापरायचे आहे. व्हिडिओच्या लास्टमध्ये मी मसाल्याची पूर्णपणे लिस्ट दिलेली आहे व तो किती ग्राम वापरायचा तेही त्यामध्ये सांगितलेलं आहे. हे
हा तेजपत्ता आहे. तेजपत्तासुद्धा तेलामध्ये चांगला गरम करून घ्यायचा आहे. तेजपत्ता गरम करताना पटकन जळून जातो, त्यामुळे अगदी लक्ष देऊन व मंद गॅस करून तेजपत्ता चांगला भाजून घ्यायचा असतो. तसाच मीही तो भाजलेला आहे. कसुरी मेथीसुद्धा मी वापरलेली आहे. कसुरी मेथी कमीत कमी 50 ग्राम तरी असेल, तेवढीच मी वापरलेली आहे. दुकानदाराने मला भरपूर दिली होती, तरी पण मी ती तेवढी वापरलेली नाही. धने तेलकट कढईमध्ये फक्त गरम करून घेत आहे. 30 ग्राम नागकेशर आहे. 3 किलो चटणीसाठी 30 ग्राम नागकेशर भरपूर होतो. तोही तेलामध्ये मी आता भाजून घेत आहे. मंद आचेवर सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे. ही आहे दालचिनी. दालचिनीसुद्धा मी 30 ग्राम घेतलेली आहे आणि तीसुद्धा मी एकदम मंद आचेवरती भाजून घेत आहे. ही आहे सुंठ. मी सुंठ 30 ग्राम घेतलेली आहे. सुंठसुद्धा मी तेलामध्ये भाजून घेत आहे. मी आलं वापरत नाही, कारण आल्यामध्ये ओलसरपणा असतो म्हणून. इथे मी मेथी घेतलेली आहे. मेथीसुद्धा 30 ग्राम घेतलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता. मेथी जास्त झाली तर चटणी थोडीशी कडवट होते. हे बदाम फूल आहे. बदाम फूलसुद्धा मी 30 ग्राम घेतलेला आहे. व हा हिंग आहे. हिंगाचे 3 खडे मी वापरलेले आहेत. ते 30 ग्रामचे आहेत. ही हिरवी वेलची आहे. ही हिरवी वेलची मी 30 ग्राम वापरलेली आहे. तीसुद्धा मी तेलात थोडीशी फ्राय करून घेणार आहे. खूप अशी काळपट पडेल अशी भाजायची नाही. खूप वेळ झाले मी मसाला भाजत आहे, त्यामुळे कढई फार काळी पडलेली आहे. मी चटणीमध्ये हळकुंड वापरलेलं नाही, कारण पूर्वीपासून आमच्या घरी हळकुंडाच्या ऐवजी सोरेगड्डे वापरतात, त्यामुळे मी सोरेगड्डेच वापरलेले आहेत. तसेच व्हिडिओमध्ये तीळ भाजलेलं आलेलं नाही, कारण तीळ मी घेतलेले आहेत, पण व्हिडिओ करताना ते विसरलेलं होतं. 750 ग्राम मी तीळ वापरलेलं आहे. ही माझी मसाल्याची लिस्ट आहे. काही मसाल्याचं वजन इकडं तिकडं झालं असेल तरी पण तुम्ही समजून घ्या. सर्व काही लक्षात राहतं असंच नाही. लवंग मी 30 ग्राम घेतलेली आहे व जिरे 750 ग्राम घेतलेले आहेत. जिरे भाजलेले नाहीत, तर ते फक्त उन्हामध्ये गरम करून घेतलेले आहेत. जिरे जर तेलामध्ये भाजले तर त्याचा सुगंध सर्व निघून जातो, म्हणून जिरे उन्हातच वाळवून घ्यायचे असतात. मैत्रिणींनो, काही इकडं तिकडं झालं असेल तर सॉरी बरं का, परंतु मी माझी लिस्ट दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही चटणी करू शकता. माझी चटणी फार सुंदर झालेली आहे व ओलसरही झालेली आहे, त्यामुळे चटणीला कलर फार छान आलेला आहे. नमस्कार.